आपण कोणाच्या नादी लागत नाही, पण कोणी नादी लागलं तर सोडत नाही। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात उत्तर देताना हाच आपला सिद्धांत असल्याचं सांगितलं होतं। याच सिद्धांताप्रमाणे आता मुख्यमंत्री होताच फडणवीस कामाला लागले आहेत। महाविकास आघाडी सरकारच्या काळातील एका कट कारस्थानाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। मुंबई पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली यासाठी स्थापन करण्यात आली आहे। याबाबतचा शासनादेश शुक्रवारी रात्री जारी करण्यात आलाय। यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनिल देशमुख आणि महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। आता नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात या व्हिडिओमधून। महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोटे गुन्हे दाखल करून अडकवण्याचा डाव होता, असा आरोप भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केला होता। मवियाच्या काळात संजय पुनामिया यांच्यावर दाखल गुन्ह्याच्या फेरचौकशीचे आदेश देण्यात आले होते। या प्रकरणाची एक स्टिंग आपल्याकडे असल्याचा दावा पुनामिया यांनी केला होता। पुनामिया यांच्या याच दाव्यानंतर फडणवीस शिंदे यांना अडकवण्यासाठी आरोपींवर दबाव आणण्यात आल्याचा दावा दरेकर यांनी केला होता। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस शिंदे या दोन्ही नेत्यांना अडकवण्याच्या बोलीवरच संजय पांडे यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावर आणल्याचे आरोपही झाले होते। या कटाच्या अंमलबजावणीची जबाबदारी तत्कालीन पोलीस उपायुक्त लक्ष्मण पाटील यांच्यावर सोपवण्यात आली। त्या अनुषंगाने पाटील यांनी तपासही चालवला होता। मध्यंतरी भाजप नेते मोहित कंबोज यांनी फडणवीस यांच्या अटकेसाठी कारस्थान रचण्यात आलं होतं, असा आरोप एक्सवर केला होता। या कारस्थानात एक महिला नेत्या, एक आमदार आणि एका IPS अधिकाऱ्याचा समावेश असल्याचा आरोप कंबोज यांनी केला होता। तत्पूर्वी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान एका मुलाखतीत त्याचबाबतचं विधानही केलं होतं। महाविकास आघाडीच्या काळात अनेक भाजप नेत्यांना अडकवण्याचे डाव रचले गेले। मला कोणत्या ना कोणत्या खोट्या केसमध्ये गुंतवायचे प्रयत्न होते, कुठल्या तरी केसमध्ये फसवायचं यासाठी आटापिटा सुरू होता। त्यासाठी एक पोलीस आयुक्तही त्यांनी आणून बसवला होता। माझ्या केसापासून पायाच्या नखापर्यंत चौकशा करून फसवण्याचा त्यांचा प्रयत्न झाला, मात्र त्यांना काही सापडलं नसल्याचंही फडणवीस म्हणाले होते। मात्र त्याबाबतचे अधिक तपशील उघड करणं फडणवीसांनी टाळलं होतं। आता पुनामिया यांच्या जबाबानंतर आणि दरेकर यांच्या दाव्यानंतर सरकारनं मुंबई पोलीस दलातील कायदा सुव्यवस्थेचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वात यासाठी स्थापन केले। चौधरी यांच्यासह राज्य राखीव पोलीस दल मुंबईचे उपमहानिरीक्षक राजीव जैन, मुंबईतील पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे आणि मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त आदिलराव पोळ यांचा या समितीत समावेश करण्यात आलाय। विधिमंडळात झालेल्या चर्चेदरम्यान विविध आमदारांनी केलेले दावे, उपस्थित केलेले मुद्दे तपासादरम्यान SITने विचारात घ्यायचे आहेत। आमदारांना या प्रकरणी आणखी काही मुद्दे मांडायचे असतील, पुरावे सादर करायचे असतील तर त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली। आता या SIT मध्ये कोण कोण अडकतं आणि कोण सुटतं हा भाग पुढचा असणार आहे, पण त्यापूर्वी चौकशी आदेशाचे राजकीय पडसाद काय उमटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तर मंडळी, या SIT बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।